नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा बालेकिल्ला. मग ताकद मिळाली. पुढे 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 बुट आणते मला बुट आणू का? बुट आणू सर 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 मान आणते आणते हात पुढे घ्या हात पुढे घ्या हात पुढे घ्या ना. आजपर्यंत मिरगाव परिसरातील शेतकऱ्यांवरती मोठी दहशत आणि दादागिरी करणारा भोंदू अशोक खरात हा कायद्याचा दणका बसताच ढसाढसा रडू लागलेला आहे. कालपर्यंत हाच खरात ज्यावेळी मिरगावातील आपल्या या आलिशान बंगल्यामध्ये यायचा त्यावेळी 2-3 दिवस तो ज्यावेळी या ठिकाणी थांबत होता त्या दरम्यान तो ज्यावेळेस सकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान ज्यावेळेस इथून व्यायाम करायचा म्हणून सायकलवर बाहेर पडत होता आणि परिसरातील 15 ते 20 किलोमीटर अंतर तो सायकलवरून पार करत होता त्यावेळी तो त्याच्या कमरेला बंदूक लावून फिरायचा आणि त्या माध्यमातून इथल्या परिसरातील नागरिकांवरती शेतकऱ्यांवरती एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. त्याच्या ज्या पद्धतीने राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरती ओळखी होत्या त्या ओळखींचा गैरफायदा घेत त्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी लुबाडल्या, त्यांना दमदाटी केली, त्यांना जिव्या मारण्याच्या धमक्या दिल्या. अशी एकंदरीत सगळी दहशत या भोंदू अशोक खरात याची होती. मात्र जेव्हा महिला अत्याचार प्रकरणात या भोंदूला अटक करण्यात आली आणि पोलिसांनी त्याला कायद्याचा हिसका दाखवला तेव्हा आता तोच भोंदू अशोक खरात म्हणतोय नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. त्यामुळे आता या भोंदूची जी सगळी पोलखोल झालेली आहे आणि पोलिसांच्या कायद्याच्या कचाट्यात तो अडकलेला आहे. यानंतर तरी आता या परिसरातील दहशत कमी होईल अशीच अपेक्षा व्यक्त करूयात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.